जनता पार्टीची तिथं मोठी ताकद आहे, तिथं दुसऱ्या महायुती युती होऊ शकत नाही. अशा ठिकाणी ज्या ठिकाणी नाईलाज आहे त्या ठिकाणी विरोध लढतील अजित पवार. त्यात काही वेगळं म्हणायचं कारण नाही त्यामध्ये काही. बर प्रशांतजी, मगाशी तुम्ही ऐकलत की सचिन सावंतांनी कशा पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली आहे, खास करून ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये, आणि कुठेतरी एक मोठा आक्षेप त्यांचा संजय राऊतांवरती होता की त्यांच्यामुळे युती आकाराला येऊ शकली नाही. तर आता काँग्रेस आणि वंचित हे जे मुंबईमध्ये एकत्र आले आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जर एकत्र येण्याची चिन्ह पूर्णपणे असतील तर मोठा पर्याय निर्माण होणार आहे का तुमच्या या युतीमुळे? निश्चित होईल. या ठिकाणी मान्य बाळासाहेबजी आंबेडकर साहेब हे सातत्याने विदर्भ असेल की मुंबई असेल आणि किंबहुना पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी त्यांची मतं ही निर्णायक ठरलेली. ती मागच्या 2 लोकसभेमध्ये असेल, 2 विधानसभेमध्ये असेल, किंबहुना 2017च्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या त्याच्यामध्ये पण होती. त्याच्यामुळे आज मान्य बाळासाहेबजी आंबेडकर साहेबांचा पक्ष आमच्याबरोबर येतोय याचा निश्चित मनस्वी आनंद आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. हे होत असताना आम्ही पूर्वी जे महाविकास आघाडी म्हणून होतो त्याच्यामध्ये बराचसा चंक नाही काय इथं आमच्याबरोबर राहावा असा आमच्या पक्षाच्या वरिष्ठांचा सगळ्यांचा खूप आग्रह होता. पण अर्थात या ठिकाणी राजकारण जसं जर तरला इफ अँड बटला फार काही महत्त्व नसतं, तसंच आहे की काही ठिकाणी त्या पक्षांनी त्या शहराला किंवा एकूणच त्या परिसराला डोळ्यासमोर ठेवून तसा घेतलेला हा निर्णय. पण मला तरी या ठिकाणी खात्री आहे की मुंबई असेल किंवा बाकीच्या या ठिकाणी आम्ही ज्या पद्धतीने स्थानिक ठिकाणी म्हणजे मुंबईत आम्ही वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेऊन जातोय, पुण्यामध्ये अजून तरी शिवसेनेबरोबरची आमची चर्चा खूप पुढे गेली की बहुना आजच आमच्या आघाडीची घोषणा झालेली आहे. त्यामुळे इथे सुद्धा आम्ही या ठिकाणी सत्ताधारी भाजपला एक चांगला पर्याय देऊ आणि आम्हाला खात्री आहे. पण प्रश्न हाच आहे की पुण्यामध्ये जे मित्र तुम्हाला चालतात ते तुम्हाला मुंबईमध्ये का चालत नाहीत? या ठिकाणी जर आपल्या पक्षाला योग्य तो सन्मानजनक नका जागेच्या संदर्भामध्ये वाटाघाटी होणारच नसतील तर मात्र त्या ठिकाणी त्या पक्षाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार असतो. आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं की आमचे पक्षप्रमुख मान्य प्रांताध्यक्ष असतील किंवा बाकीची सगळी मंडळी असतील यांनी योग्य तो निर्णय घेतलेला आहे. त्याचं कारण आहे की मुंबईमध्ये एक आमचं मोठं संघटन आहे. आज नाही तर स्वातंत्र्याच्या पूर्वी परंपरापासून ते नंतरच्या काळात आहे. आणि राजकारणात जे अपडाऊन्स असताना सुद्धा मुंबईत संघटन आजही टिकून आहे. हे त्याच्यामुळे त्यानुसार घेतलेला हा निर्णय आहे. बर, अखिलजी तुमच्याकडे येते. पुण्यामध्ये अखेर राष्ट्रवादी